नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे। आज आपण बोलणार आहोत कॉलेज लिस्ट बद्दल, ऑप्शन फॉर्म बद्दल, जे नवीन रूल्स आले त्याबद्दल आज आपण बोलणार आहोत। व्हेरिफिकेशन झालंय नाही झालंय, त्यानंतरची प्रोसेस काय, प्रत्येक गोष्टीबद्दल आज आपण डिस्कस करणार आहोत। ठीक आहे, त्याआधी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे। आणि एक महत्त्वाची गोष्ट, पर्सनल काउन्सिलिंगची बॅच आता क्लोज होते, लवकरात लवकर एनरोल करा। खूपच लिमिटेड सीट्स उरलेल्या आहेत, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे। सगळे फीचर्स तुम्ही इथं बघू शकता। आतापासून तर जोपर्यंत तुमचं ऍडमिशन होत नाही तोपर्यंत तुमच्या सोबत असतो। ठीक आहे, एक पर्सनल काउन्सिलर सुद्धा तुम्हाला भेटतो। तो काउन्सिलर तुम्हाला तुमची कॅटेगरी, पर्सेंटाईल, ब्रांच, सिटी, सगळ्या तुमच्या डिटेल्स विचारून कोणत्या सिटीमध्ये तुम्हाला जायचं, कोणत्या ब्रांचमध्ये जायचं, सगळ्या तुमच्या डिटेल्स घेऊन प्रत्येक कॉलेजमध्ये चेक करतो, कुठं तुमचा नंबर लागू शकतो, त्यानुसार तुमची कॉलेज लिस्ट बनते। 30 कॉलेज लिस्ट तुम्हाला सीईटीला द्यायची, पर्सनलाइज्ड कॉलेज लिस्ट बनते। ठीक आहे, तुमच्या पर्सेंटाईलच्या अकॉर्डिंग, तुमच्या डिटेलच्या अकॉर्डिंग। ठीक आहे, आणि एक पर्सनल काउन्सिलर सुद्धा तुम्हाला नेमला जातो, तो नेहमी तुमच्या सोबत असतो। कधी काही डाऊट आला कॉल करा, मेसेज करा। जोपर्यंत तुम्हाला एक चांगलं कॉलेज भेटत नाही तोपर्यंत तुमच्यासाठी मदत करतो तुम्हाला। ठीक आहे, तुमची कॉलेज लिस्ट बनवतो, तुम्हाला हेल्प करतो। ठीक आहे, म्हणून नक्कीच एनरोल करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे। तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे, इथं चूक नका करू बाळांनो। इथं एक चूक खूप तुम्हाला मार्क पडू शकते। तुमच्या नंतरचे 4 वर्ष त्यात एक डिसिजनवरती डिपेंडेंट आहेत। ठीक आहे, म्हणून व्यवस्थित कॉलेज सिलेक्शन करा। लास्ट इयर असे खूप सारे विद्यार्थी होते ज्यांचे खूप कमी पर्सेंटाईल होते, तरी ते आज महाराष्ट्राच्या चांगल्या कॉलेजेसमध्ये शिकताय। का रे बाळांनो? व्यवस्थित पर्सनल काउन्सिलर कडून कॉलेज लिस्ट बनवून घेतली। ठीक आहे, आणि असेही खूप सारे विद्यार्थी होते ज्यांचे खूप चांगले पर्सेंटाईल होते, तरी ते आज थर्ड क्लास कॉलेजेसमध्ये शिकताय। का? मनमर्जीने कॉलेज लिस्ट बनवायला गेले, मुंबईचे काही कॉलेज टाकून दिले, पुण्याचे काही टाकून दिले, नागपूरचे काही टाकून दिले, एकही कॉलेज लागलं नाही। ती गोष्ट तुमच्यासोबत नको व्हायला। पहिल्याच राऊंडला कॉलेज लागावं, म्हणजे लागायला पाहिजे। ठीक आहे, त्यासाठी पर्सनल काउन्सिलिंग मध्ये नक्कीच एनरोल करा। न्यूटन ऍप डाउनलोड करून तुम्ही एनरोल करू शकतात, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घ्या। ठीक आहे, बघा आता जर तुम्हाला अशा पद्धतीचा काही मेसेज आलाय बाळांनो, ठीक आहे, ग्रीन कलर मध्ये, आता ग्रीन कलर मध्ये मेसेज आला तर विद्यार्थ्यांना वाटतं की व्हेरिफिकेशन झालंय, सगळ्या गोष्टी संपल्यात आपल्या। ठीक आहे, आणि रेड कलर मध्ये मेसेज आलाय म्हणजे व्हेरिफिकेशन फेल झालंय, असं नाही बाळांनो। ठीक आहे, जर ग्रीन कलर मध्ये पण तुम्हाला मेसेज आलाय, पण अशा पद्धतीचा जर काही मेसेज आला असेल की फॉलोइंग डिस्क्रिपन्सीज आर फाउंड इन युअर ऍप्लिकेशन फॉर्म, बघा वरती काय म्हटलंय, युअर ऍप्लिकेशन फॉर्म इज व्हेरीफाईड। ठीक आहे, विद्यार्थ्यांना वाटलं व्हेरिफिकेशन झालं, डन झालं। ठीक आहे, पण काही एरर आलेले ते विद्यार्थी बघतच नाही। आता हा मेसेज कोणाला येणार आहे? जे कॅटेगरीमध्ये, फॉर एक्झाम्पल ओबीसी, एससी, एसटी, एनटी असे विद्यार्थी आहेत। ठीक आहे, पण त्यांचं बाकीचे सगळे डॉक्युमेंट व्हेरीफाय झाले, पण त्यांना काय केलं, ओपन मध्ये कन्वर्ट करून दिलं। म्हणजे व्हेरिफिकेशन झालं, पण कशात झालं? ओपन मध्ये झालं। कॅटेगरीमध्ये का झालं नाही त्याचंही रिझन पुढे दिलेलं आहे, कारण एनसीएल अवेलेबल नव्हतं किंवा एनसीएलची जी व्हॅलिडिटी आहे ती संपलेली आहे वाटतं। ठीक आहे, अशा पद्धतीचा एरर तुम्हाला आला असेल, प्लीज व्यवस्थित बघा। जर नसेल आला, ठीक आहे, तर अशा पद्धतीचा काही आला असेल की डायरेक्ट रेड कलरमध्ये आला म्हणजे तुमचं व्हेरिफिकेशन फेल झालंय, तुम्हाला सगळे डॉक्युमेंट न्यू अपलोड करायचे। ठीक आहे, आणि जर अशा पद्धतीचा काही आलेला आहे, ठीक आहे, की तुमचं ऍप्लिकेशन व्हेरीफाईड झालेलं आहे, कन्फर्म पण केलेलं आहे एससीने, ठीक आहे, तर तुमचं ऍप्लिकेशन 100% इथं व्हेरिफिकेशन झालेलं आहे, तुम्हाला काहीच एरर आलेलं नाही, डिस्क्रिपन्सी आलेली नाही। ठीक आहे, म्हणजे हा पण ग्रीन कलरमध्येच आलेला आहे मेसेज, पण ग्रीन कलरमध्ये 2 प्रकारचे मेसेजेस येतात, समजलं? एक तर व्हेरीफाय झालेले पण ओपन मध्ये, एक तर व्हेरीफाय झालेले तुमच्या कॅटेगरीमध्ये। समजते गोष्ट? ठीक आहे, चला हे झालं व्हेरिफिकेशनचं पार्ट। आता शेड्यूल बद्दल बोलून घेऊया। ठीक आहे, फास्ट। आता तुमचं 17 तारखेपर्यंत हे चालणार आहे, फायनल मेरिट लिस्ट येऊन लागेल। ठीक आहे, आता ही फायनल मेरिट लिस्ट थोडीशी एक्सटेंड होईल बाळांनो, कारण आपलं जे ऍप्लिकेशन रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन आहे ते शक्यतो थोडंफार एक्सटेन्शन होईलच। ठीक आहे, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचं बाकी आहे, सीईटी सेल या गोष्टीला दरवर्षी थोडंसं एक्सटेंड करतेच, म्हणून आपण एक्सपेक्ट करू शकतो तुमची फायनल मेरिट लिस्ट 20 जुलैला। ठीक आहे, जर 20 जुलैला तरी फायनल मेरिट लिस्ट आली ना बाळांनो, तुम्ही 25 जुलै पासून कसंही ऑप्शन फॉर्म फिलिंगला लागून जातात। 25 जुलै ते 30 जुलै तुमचं फॉर एक्झाम्पल ऑप्शन फॉर्म फिलिंग देतील ते। ऑप्शन फॉर्म फिलिंग म्हणजे काय रे बाळांनो? मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप म्हणजे तुमचं कॉलेज लिस्ट। या ठिकाणी तुम्हाला तुमची कॉलेज लिस्ट अपलोड करायची। जे विद्यार्थी पर्सनल काउन्सिलिंग मध्ये एनरोल्ड आहेत, 15 जुलैच्या आत प्रत्येक विद्यार्थ्याला कॉलेज लिस्ट भेटून जाईल। 15 जुलैच्या आत। ठीक आहे, म्हणजे 10 दिवस तुमच्याकडे असतील कॉलेज लिस्टला बघण्यासाठी। ठीक आहे, म्हणजे 15 जुलैच्या आत प्रत्येक विद्यार्थ्याला भेटून जाईल, काही टेन्शन घ्यायची गरज नाही। ठीक आहे, 25 जुलै ते 30 जुलैच्या आसपास तुम्हाला ऑप्शन फॉर्म फिल करायचे असतील। ठीक आहे, तर हे बेसिक शेड्यूल आहे। आता कॅप 1 केव्हा लागेल? कॅप 1 तुमचा ऑगस्टच्या फर्स्ट वीक मध्ये तुम्ही एक्सपेक्ट करा। ठीक आहे, सेकंड वीक मध्ये तुम्ही कॅप 2 एक्सपेक्ट करा, थर्ड वीक मध्ये कॅप 3 आणि फोर्थ वीक मध्ये कॅप 4। ऑगस्ट मध्ये तुमची ऍडमिशन प्रोसेस संपून जाईल। गोष्ट समजते? चला आता पुढे बोलूया ऑप्शन फॉर्म। आता ऑप्शन फॉर्म बद्दल जे न्यू रूल्स आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला समजून घ्यावं लागेल। पहिली गोष्ट,
जेव्हा तुम्ही कॉलेज लिस्ट अपलोड करता, आता बघा, आता इथं 2 टाईपचे विद्यार्थी आहेत, जे पर्सनल काउन्सिलिंग मध्ये एनरोल आहेत ते आणि जे पर्सनल काउन्सिलिंग मध्ये एनरोल नाहीत ते. माझ्यासाठी दोघं इम्पॉर्टंट आहेत. हा, हे मला याच्यासाठी पर्सनल काउन्सिलर अवेलेबल आहेत, त्यांच्यासाठी सगळ्या सुख सुविधा अवेलेबल आहेत, पण यांच्यासाठी काहीच अवेलेबल नाही. तर यांच्यासाठी पण मला सांगणं, ते माझ्या चॅनलशी जुडलेले आहेत. ठीक आहे, त्यांना माहिती देणं माझं कर्तव्य आहे. ठीक आहे, बघा, आता जे एनरोल नाही आहेत त्यांनी या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे. एनरोल जे आहेत त्यांना काही टेन्शन घ्यायची गरज नाही. त्यांचा पूर्ण फॉर्म, ऑप्शन जो फॉर्म असेल ते काउन्सिलरच बनवतील. ठीक आहे, आता जे एनरोल नाही त्यासाठी तुम्ही बघा, आता तुम्हाला रिसर्च थोडी जास्त करावी लागणार आहे. 339 कॉलेजेस बद्दल तुम्हाला रिसर्च करावी लागेल, टाइम द्यावा लागेल तुम्हाला. ठीक आहे, कंटिन्युअस डेली 5 ते 6 तास तुम्हाला कॉलेज सिलेक्शन वरती द्यावे लागतील आता. ठीक आहे, कारण प्रत्येक कॉलेज बद्दल तुम्हाला जाणून घ्यायचंय, प्लेसमेंट किती आहे, फॅकल्टी कशी आहे, त्यानंतर त्यांचं कट ऑफ, सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट असते कट ऑफ. ठीक आहे, कट ऑफ बद्दल तुम्हाला माहिती काढावी लागेल. लास्ट 3 वर्षाचं कट ऑफ बघा प्रत्येक कॉलेजचं. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल, चला आता जे एनरोल नाही त्यांच्याबद्दल बोलूया. तुम्ही जी 50, 60, 70 कॉलेजेसची जी लिस्ट टाकणार, फॉर एक्झाम्पल 1 to तुम्ही 70 कॉलेजेसची लिस्ट टाकली. पहिली गोष्ट तर समजून घ्या की ऑप्शन फॉर्म वर्क कसं करतं. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला 50 नंबरचं कॉलेज लागलं. किती नंबरचं? 50 नंबरचं कॉलेज तुम्हाला लागलं. व्यवस्थित बघा, मी काय बोलण्याचा प्रयत्न करतोय. कॅप 2 ला जर तुम्ही बेटरमेंट अप्लाय केलं, कॅप 1 मध्ये 50 नंबरचं कॉलेज, एबीसी नावाचं कॉलेज तुम्हाला भेटलं. आता तुम्हाला वाटतंय की मला हे कॉलेज तर हवं आहे, मी खिशात ठेवतो आणि मी पुढच्या राऊंडसाठी जातोय, जी पण 1000-2000 फीज असेल ती मी भरून देतो बुकिंगची आणि मी पुढच्या राऊंडला जाऊ शकतात, काही हरकत नाही. हे 5 राऊंडचं कॉलेज असेल का? असेल. पण समजा 50 नंबरचं कॉलेज लागलं, नेक्स्ट राऊंडला फक्त 1 to 49 मधले चेक होतील. खालचे जेवढे कॉलेजेस आहेत ते कट झाले तुमच्या लिस्टमधून, ते कॉलेजेस चेक होणार नाही. समजतंय किती इम्पॉर्टंट कॉलेज लिस्ट आहे. जर खालचं एखादं इम्पॉर्टंट कॉलेज तुम्ही खाली टाकून दिलं, ते तुम्हाला कधीच चेंज करू शकत नाही तुम्ही. ते कॉलेज गेलं, तुमच्या लिस्टमधून गेलं. आता चेक कोणतं होईल? 1 to 49. चला आता याच्याविषयी बोलूया. आता 50 नंबरचं कॉलेज लागलं, 1 to 49 आता चेक होणार आहे, कारण राऊंड 1 ला कोणतं लागलंय? 50 नंबरचं. ठीक आहे, 50 नंबरचं कॉलेज राऊंड 1 ला लागलंय. आता बघा, आता 1 to 49 मध्ये सेकंड राऊंडला फॉर एक्झाम्पल चांगलं, आता बेटरमेंट म्हणजे काय रे बाळांनो? बेटरमेंट म्हणजे काय? जे कॉलेज लागलं त्याच्यापेक्षा चांगलं कॉलेज. आता जी तुम्ही कॉलेज लिस्ट बनताय, सीईटी सेल काय म्हणते? प्रिफरन्स लिस्ट द्या आम्हाला. प्रिफरन्स लिस्ट का म्हटलंय सीईटी सेलने? म्हणजे प्रिफरन्स लिस्ट म्हणजे पहिल्या नंबरचं कॉलेज सगळ्यात चांगलं, दुसऱ्या नंबरचं कॉलेज थोडंसं कमी चांगलं, तिसऱ्या नंबरचं दुसऱ्यापेक्षा अजून थोडंसं कमी चांगलं, चौथ्या नंबरचं अजून थोडंसं कमी चाललं, असं करत 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 तुमची अशी प्रिफरन्स लिस्ट बनते. बरोबर? म्हणजे पहिल्या नंबरचं सगळ्यात जास्त आणि 50 नंबरचं सगळ्यात कमी. समजतंय? डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये. आता सीईटी सेल काय कन्सिडर करे? 50 नंबरचं कॉलेज लागलं नाही याला, आता 50च्या वरचे जेवढे आहेत ते बेटर आहेत 50 पेक्षा, 50च्या खालचे आहेत ते बेटर नाही आहेत. हे कोण डिसाईड केलेलं आहे? सीईटी सेल. सीईटी सेल डिसाईड करतं का की 50च्या खालचं चांगले नाहीत, असं हे तुम्ही डिसाईड केलेलं आहे, कारण तुम्ही लिस्ट दिलेली आहे सीईटी सेलला. तुम्ही लिस्ट दिलेली आहे तर सीईटी सेल काय कन्सिडर करतं की ही लिस्ट प्रिफरन्स ऑर्डर वाईज आहे. म्हणजे 50 नंबरचं कॉलेज लागलंय तर 50च्या खालचे सगळे खराब आहेत, 50च्या वरचे सगळे चांगले आहेत. किंवा आता समजा सेकंड राऊंडला तुम्हाला कॉलेज लागलं 13 नंबरचं, सीईटी सेल थर्ड राऊंडला जर तुम्ही जात असणार तर 1 ते 12 नंबरचे चेक होतील. खालचे सगळे कॉलेजेस गेले तुमचे, 1 ते 12 नंबरचे चेक होतील. गोष्ट समजते? कारण का 13 नंबरचं कॉलेज, 12 नंबरचं कॉलेज 13 नंबरच्या कॉलेजपेक्षा चांगलं आहे, 11 नंबरचं कॉलेज 12 नंबरच्या कॉलेजपेक्षा चांगलं आहे, 10 नंबरचं कॉलेज 11 नंबरच्या कॉलेजपेक्षा चांगलं आहे. गोष्ट समजते? खूप सोप्या भाषेत समजवतोय, आय होप तुम्हाला समजलं असेल. आता फॉर एक्झाम्पल राऊंड 2 मध्ये तुम्हाला 13 नंबरचं कॉलेज लागलं. ठीक आहे, आता तुम्हाला पाहिजे नाही तर सर मी राऊंड 3 ला पण जायचंय, 1 ते 12 मध्ये तुम्हाला कॉलेज भेटू शकतं. नाही भेटलं 13 नंबरचं तुम्ही घेऊन मोकळे व्हा. पण 1 ते 12 मध्ये जर तुम्हाला कोणतं XYZ कॉलेज भेटलं आणि तुम्हाला म्हणायचंय आता नाही मला 13 नंबरच पाहिजे, 13 नंबरचं गेलंय कॉलेज, 13 नंबरचं गेलं, 1 ते 12 मध्ये भेटलं ना, 13 पेक्षा बेटर कॉलेज भेटलं ना, मग 13 नंबरचं का पाहिजे? ती सोडा. आता ते तुम्हाला सोडावं लागेल, ते तुमचं बुक नाही राहणार त्या प्रसंगी. जर काहीच भेटलं नाही तुम्हाला 1 ते 12 मध्ये, त्या प्रसंगी ते 13 नंबरचं कॉलेज बुक राहील. गोष्ट समजते? खूप सोप्या भाषेत सांगतोय, समजते ही गोष्ट? चला आता बघा, आता ठीक आहे, आपण या गोष्टी तुम्हाला समजल्या, बेटरमेंट कसं होतं ही गोष्ट समजली. आता न्यू रूल नुसार तुम्हाला कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या ती गोष्ट समजून घेऊया, ती खूप महत्वाची गोष्ट आहे. ठीक आहे, समजा बाळांनो आता काय सांगितलं, आता हा रूल मी तुम्हाला 2-3 वेळा एक्सप्लेन केलेला आहे तरी. ठीक आहे, फर्स्ट राऊंड मध्ये पहिल्या नंबरचं कॉलेज लागलं तर ते ऑटो फ्रीज होऊन जातं, सेकंड राऊंड मध्ये पहिल्या 3 मध्ये कोणतं पण लागलं ऑटो फ्रीज होऊन जातं, थर्ड राऊंड मध्ये पहिल्या 6 मध्ये कोणतं पण लागलं ऑटो फ्रीज होऊन जातं. ऑटो फ्रीज होऊन जातं म्हणजे ऑटोमॅटिक बुक होऊन जातं, पुढच्या राऊंडला आपल्याला जाता येत नाही. मग आपण एक गोष्ट करू शकतो बाळांनो, 1 ते 6 नंबरचे कॉलेजेस जे आहेत ना
ते आपण काय टाकून देऊ, टॉपचे कॉलेज टाकून देऊ. लागतील नाही लागतील आपल्याला घेणं देणं नाही. ही गोष्ट समजते. आता कन्फ्युज होत, मला माहिती आहे तुम्ही कन्फ्युज झालेत, मी व्यवस्थित समजवण्याचा प्रयत्न करतो. 1 ते 6 मध्ये असे कॉलेज टाकून द्या ना जे तुम्हाला लागले तर तुम्हाला बेटरमेंट नकोच आहे, तेच मला पाहिजे. फॉर एक्झाम्पल COEP, VJTI, वालचंद, PICT, VIT, ठीक आहे, कमिन्स, असे कॉलेजेस, हे सगळे टॉपचे कॉलेजेस आहेत बाळांनो. SPIT झालं तुमचं, ठीक आहे, हे तुमचे टॉपचे कॉलेजेस आहेत. यांना जर तुम्ही पहिल्या 6 मध्ये टाकून दिलं बाळांनो, समजा तुमचे 60% आहेत तरी पहिल्या 6 मध्ये टाकलं, तुम्ही सेफ साईडला आहे. तुम्ही प्रत्येक राऊंडला बेटरमेंट मध्ये जाऊ शकतात. का? कोणत्याच राऊंडला तुमचं ऑटो फ्रीज होणार नाहीये. 60% ला कोणतंच कॉलेज लागणार नाहीये, बरोबर. म्हणजे तुमचं ऑटो फ्रीज म्हणजे ऑटोमॅटिक बुक होऊन पुढच्या राऊंडला तुम्ही जाऊ नाही शकत. ही ऑप्शन तुमच्या लिस्टमधून कट होऊन जाईल. म्हणून जेव्हा आपण कॉलेज लिस्ट बनवताय, पहिले 6 कॉलेजेस कोणते असले पाहिजेत, टॉपचे कॉलेजेस, ड्रीम कॉलेजेस. म्हणून आम्ही जेव्हा लिस्ट प्रोव्हाइड करतोय ना विद्यार्थ्याची, आता मी पुढच्या व्हिडिओमध्ये एक लिस्ट पण दाखवेल की आमची लिस्ट कशी असते, तेव्हा पहिले 6 कॉलेजेस त्याला डायरेक्ट वॉर्निंग देऊन देतो की पहिले हे 6 कॉलेजेस टाकायचे तुला, तुझे जेवढे पर्सेंटाईल असतील घेणं देणं नाही. हा, नंतरचे जे 50 कॉलेजेस आहेत ते आम्ही खूप रिसर्च करून टाकले तुझ्यासाठी, पण पहिले 6 कॉलेजेस तुला ब्लाइंडली टाकायचे. आणि प्रत्येक विद्यार्थी जो हा व्हिडिओ बघतोय, पहिले 6 कॉलेजेस महाराष्ट्राचे टॉप कॉलेजेस टाका, न विचार करता. मुंबईचे, पुण्याचे काही विचार नका करून, महाराष्ट्राचे पहिले 6 कॉलेजेस पाहिजे. कोणते असतात परत सांगतोय मी तुम्हाला, COEP, VJTI, वालचंद, PICT, SPIT, VIT किंवा कमिन्स इज ओनली फॉर गर्ल्स. गोष्ट समजते, ही गोष्ट समजते. पहिले 6 तुम्हाला टॉपचे टाकायचे. ऑप्शन फॉर्मचा हा महत्वाचा रूल आहे, हा तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. ठीक आहे, आता पहिले 7 तुम्ही टाकले. फॉर एक्झाम्पल, 1 मिनिट, मला फक्त 1च मिनिट द्या, जास्त पेजेस मी अटॅच नाही केले आज म्हणून. ठीक आहे, पहिले 6 कॉलेजेसचा डाऊट क्लिअर झाला. ठीक आहे, आता जी कॉलेज लिस्ट बनवताय, फॉर एक्झाम्पल ज्याचे 70% आहे, तो कॉलेज लिस्ट कशी बनवायला पाहिजे त्याने, कमीत कमी 90 पासून तर त्याचे कॉलेजेस 50 पर्यंत त्याने कॉलेजेस टाकायला पाहिजे. +20 -20चं फिल्टर धरून चालायचंय तुम्हाला. ठीक आहे, का? आता तुम्ही म्हणणार 70% वाल्याला 90% कॉलेज कसं काय भेटणार आहे, पण जर वॅकंट सीट्स वाढल्या, जर कॉलेजच्या सीट्स वाढल्या, तेव्हा 0.1% चान्सेस आहे. तो चान्स का आपल्याला गमवायचा आहे? टाका, त्याच्यात टाका, तुम्हाला टाकायचंय. 70 जरी असेल, हा 100% नका टाकू, पण ऍटलीस्ट 15-20% डिफरन्स ठेवा पुढे मागे. गोष्ट समजते. मागच्या 3 वर्षाचा डेटा अनालिसिस करा कट ऑफचा. प्रत्येक कॉलेजचं कट ऑफ बघा की मागच्या, आता VITचं फॉर एक्झाम्पल मागच्या वर्षी 99.07 आहे आणि या वर्षी 99.70 होऊन गेलं, तर डिफरन्स कितीच आहे. हा डिफरन्स तुम्हाला कोपअप होतोय का तुमच्या पर्सेंटाईलला, या गोष्टींकडे बघा थोडं. कट ऑफ लिस्टवरती टाइम स्पेंड करा बाळांनो. जर तुम्ही एनरोल नाही येत ना काउन्सिलिंगमध्ये, तुम्हाला मेहनतीची गरज आहे. ठीक आहे, आणि जर मेहनत घ्यायची नसेल तर काउन्सिलिंगमध्ये एनरोल करा. ठीक आहे, कारण ही गोष्ट समजून घ्या, 339 ऑप्शन कॉलेजेस आहेत. 339 मध्ये प्रत्येक कॉलेजमध्ये 8 ब्रांचेस आहेत. टोटल तुमचे 2712 ऑप्शन्स होतात. 2712 ऑप्शन्स मध्ये तुम्हाला एक ऑप्शन बेस्ट भेटणार आहे, ते तुम्हाला बेस्ट भेटायला पाहिजे बाळांनो. या गोष्टीची तुम्हाला थोडीशी नोंद घ्यावी लागेल. ठीक आहे, कारण एक बेस्ट कॉलेज लिस्ट तुम्हाला एक चांगलं कॉलेज पर्यंत पोहोचू शकते. व्यवस्थित कॉलेज लिस्ट बनवा. टाइम घ्या स्वतःचा, टाइम आहे अजून 15 दिवस आहे. व्यवस्थित टाइम स्पेंड करा कॉलेज लिस्टवरती. गोष्ट समजते. तुमच्या आयुष्याचा प्रश्न, इथं चूक नका करू. काही अडचणी असतील मला व्हॉट्सअप करा. 24 तासात मी प्रत्येकाचा व्हॉट्सअप मेसेज बघून घेतो. ठीक आहे, पण कॉल नका करू. कॉल रिसिव्ह नाही होत बाळांनो, कारण एका मिनिटाला कमीत कमी 14 ते 15 कॉल्स येतात. नाही रिसिव्ह करत मी, एकही कॉल रिसिव्ह नाही करत, कारण एवढे कॉल रिसिव्ह करायला गेले तर सेशनसाठी एवढी इन्फॉर्मेशन कोण काढेल. समजते गोष्ट. आणि मला असं नकोय की मी टीम हायर करून दिली, टीम येस नो करेल, आय एम फॉर कस्टमर केअर, हे नाही पाहिजे मला. वाटल्यास मी विद्यार्थ्याला व्हॉट्सअपवरती माझ्या पद्धतीने जो रिप्लाय द्यायचा मी देऊ शकतो. कॉल्स वगैरे रिसिव्ह करणं पॉसिबल नाही तर पॉसिबल नाही, कारण मला मोठी कंपनी नाही बनवायचं बाळांनो. मला कंपनी बनवायला लागलं तर याच्यासाठी 10 जर लोक ठेवले तर अजून जास्त माझे कन्व्हर्जन होतील, अजून जास्त पेड युजर कन्वर्ट होतील. ठीक आहे, त्या गोष्टी नाही करायच्या. जेवढं विद्यार्थ्यांपर्यंत मी पोहोचू शकतो, जेवढी माझी क्षमता आहे तेवढ्यानुसार मला काउन्सिलिंग करायची. ठीक आहे, चला नक्कीच एनरोल करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले. काउन्सिलर सगळ्या तुमच्या डिटेल विचारेल. तुम्हाला नक्कीच या बॅचचा खूप फायदा होणार आहे बाळांनो. ठीक आहे, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.